गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू ॲग्री ऑप्शनल. आपण प्लांट फिजिओलॉजी मध्ये सेल स्ट्रक्चर बघतोय. सेल स्ट्रक्चर मध्ये आपण आता पुढचं सेल ऑर्गेनेली बघणार आहे. आजचं सेल ऑर्गेनेली जे आहे त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणणार आहे. बघा, मायटोकॉन्ड्रिया, बरोबर. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस सुद्धा म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ सेल. सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं, ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की क्लोरोप्लास्ट जे आहे हे क्लोरोप्लास्ट काय करते, ग्लुकोजची निर्मिती करते, बरोबर. या ग्लुकोजचा वापर करून एनर्जी तयार करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करणार आहे, त्याच्यामुळे त्याला पॉवर हाऊस म्हटलंय, ठीक आहे. हे त्याचं वरवरचं फंक्शन, मेजर फंक्शन आपल्याला सांगते. पेपरचा विचार केला तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर, अल्ट्रा स्ट्रक्चर विथ डायग्राम त्यांनी विचारलेलं आहे. सेकंड थिंग, त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा त्यांनी सांगितलेलं आहे. फंक्शन्स काय आहेत हे पण त्यांनी वेगळ्याने विचारलेलं आहे. सो या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या 3-4 गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ओके, मायटोकॉन्ड्रिया. सो पहिलं माइंड मॅप आपण बघून घ्या. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रियाचं इंट्रोडक्शन कशा पद्धतीने करता येतं. मायटोकॉन्ड्रिया आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिज इन यूकॅरियोटिक सेल्स, बरोबर. मेम्ब्रेन बाउंड म्हणजे इथं पुन्हा डबल मेम्ब्रेन आपल्याला दिसणार आहे, बरोबर. सो 2 मेम्ब्रेन आपल्याला इथं पुन्हा दिसणार आहेत. फक्त इथं आतलं मेम्ब्रेन जे आहे ते थोडंसं वेगळं असतं, ठीक आहे. अशी ही आकृती नाही, आतलं मेम्ब्रेन थोडंसं वेगळं असतं पण डबल असतं. रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट ऑफ द सेल्स एनर्जी प्रोडक्शन अँड अदर क्रुशियल फंक्शन्स. एटीपी पॉवर हाऊस आहे. आत्ताच आपण बघितलं ना, सेल रिचार्ज. सो फोटोसिंथेसिस मध्ये एनर्जी कॅप्चर करायची, सेल रिचार्ज करायचा. ही एनर्जी पुन्हा ग्लुकोजमध्ये सेल जे आहेत ते ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जनसाठी वापरायचे. ग्लुकोजला पुन्हा मायटोकॉन्ड्रियामध्ये घेऊन यायचं, पुन्हा उलटी प्रोसेस करायची. जी फोटोसिंथेसिस मध्ये झाली त्याच्या उलटी प्रोसेस आपल्याला इथे दिसते. सो ग्लुकोजचा वापर करून एटीपीची निर्मिती जी आहे ती पुन्हा करायची, म्हणजे त्या बॅटरी ज्या आहेत ते पुन्हा रिचार्ज करायच्या आणि हे सगळ्या सेलमध्ये पाठवायचं. एटीपी हा महत्वाची करन्सी आहे असं म्हटलं तरी चालेल. एनर्जी, ऍक्च्युअल एनर्जी एटीपी मध्ये आपल्याला दिसते, बरोबर. सो एटीपी जनरेशनसाठी खूप मोठा रोल मायटोकॉन्ड्रिया प्ले करत असतं. स्ट्रक्चर सांगायचं झालं तर या स्ट्रक्चरचे 2 पार्ट्स आपल्याला दिसतात. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, बरोबर. इथं पण मग आउटर मेम्ब्रेन आहे, इन्नर मेम्ब्रेन आहे, बरोबर. बाहेरचं आतलं आणि इंटर मेम्ब्रेन स्पेस आपल्याला दिसून येतो. या दोघांमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट सारखा इथं पण स्पेस सांगता येणार आहे. आफ्टर दॅट फंक्शन्स महत्वाचे आहेत. फंक्शन्स मध्ये आपल्याला बरेच फंक्शन्स दिसतात. पहिलं मेन फंक्शन जे आहे ते एटीपी प्रोडक्शनचं आहे, बरोबर. जनरेट्स एटीपी युझिंग एनर्जी रिलीज फ्रॉम इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. त्याच्यानंतर मेटाबॉलिक रेग्युलेशन, यामध्ये क्रेब सायकल आहे, फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन आपल्याला सांगता येतं. अदर फंक्शन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं अपोस्टॅसिस आपल्याला सांगता येतं. अपोस्टॅसिस म्हणजे प्रोग्राम सेल डेथ, ठीक आहे. त्यानंतर कॅल्शियम स्टोरेज आणि सिग्नलिंग, हीट प्रोडक्शन, सिंथेसिस ऑफ स्पेसिफिक मॉलिक्युल्स आणि मेंटेनन्स ऑफ मायटोकॉन्ड्रियल डीएनए. मायटोकॉन्ड्रियल डीएनए इंटरेस्टिंग आहे बरं का, हा सारखं येत राहणार आहे. ओके, जसा आपण क्लोरोप्लास्ट मध्ये डीएनए बघितला होता तसा मायटोकॉन्ड्रियामध्ये पण असतो आणि हा नंतर पण बऱ्याचदा येतो. सध्या एवढंच लक्षात ठेवा, ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायची आहे, राईट. पॉवर हाऊस ऑफ सेल याला म्हटलं जातं. Mitochondria are membrane bound organelles found in cytoplasm of nearly all eukaryotic cells. मी आधी ज्यावेळेस क्लोरोप्लास्ट सांगत होतो त्यावेळेस काय म्हटलं होतं की these found in plant cells, बरोबर. मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये सापडणार आहे का, तर आपल्याला सगळ्याला एटीपीची गरज आहे आणि हे एटीपी प्रोडक्शन करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतो. सो आपल्या बॉडीमध्ये असणार आहे, प्लांट बॉडीमध्ये सुद्धा तो असणार आहे. They often referred to as a powerhouses of cell because they generate most of the cell's supply of adenosine triphosphate. ATP चा फुल फॉर्म adenosine triphosphate म्हणतो आपण, which is used as a source of chemical energy. ठीक आहे. Mitochondria are also involved in other essential cellular processes such as signaling, cellular differentiation, cell death. Cell death ला आपण काय म्हटलं होतं, अपोस्टेसिस म्हटलं होतं, as well as maintaining the control of cell cycle, बरोबर. सो बाकीचे पण महत्वाचे फंक्शन्स त्याचे आहेत. कीवर्ड्सवर फक्त लक्ष ठेवा, लिहून काढा, पाठ करा, गोष्टी सोप्या जातील, ठीक आहे. मग हे काय आहे त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आपल्याला बघावं लागेल. बघा,
ओके, मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर मध्ये फर्स्ट थिंग तुम्हाला दिसते एक आउटर लेअर आपल्याला दाखवता येतोय, बरोबर, एक आउटर लेअर आपल्याला दिसणार आहे. सेकंड थिंग, इनर लेअर जो आहे हा फोल्ड झालेला आपल्याला सांगता येतो. इनर लेअरचं फोल्डिंग झालेलं आपल्याला दिसतं बघा, बरोबर. हे वेगळे पण आहे क्लोरोप्लास्टच्या आणि याच्या स्ट्रक्चरमध्ये काय इनर लेअर फोल्डिंग जो आहे, फोल्ड होतोय तो हा मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार आहे. क्लोरोप्लास्टमध्ये असं फोल्डिंग आपल्याला तिथं दिसून आलं नाही. आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला इंटरमेम्ब्रेन स्पेस दिसतो, हा खूप महत्वाचा आहे, बरोबर. कारण इथं एटीपी सिंथेसिस पिक्चर मध्ये येतो. एटीपी सिंथेसिस ही एक मोटर आहे, कशी चालते म्हणून सांगितलं होतं, प्रोटॉन ग्रेडियंटवर चालते. ग्रेडियंट म्हणजे काय, एका ठिकाणी जास्त दुसऱ्या ठिकाणी कमी. हा जो डिफरन्स आहे, हा जो ग्रेडियंट तिथं तयार होतो, या ग्रेडियंटनं ती एटीपीची मशीन चालते आणि एटीपीचं प्रोडक्शन करते. मग हा ग्रेडियंट तयार करण्यासाठी हा जो इंटरमेम्ब्रेन स्पेस आहे, हा इंटरमेम्ब्रेन स्पेस खूप जास्त महत्वाचा असतो. ओके, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यावर बघा एटीपी सिंथेसिस, एटीपीची मोटर आपल्याला दिसून येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींमध्ये मॅट्रिक्स आपल्याला इथं पण दिसून येतं. हे जे फोल्डिंग झालेलं आहे, हे जे फोल्डिंग झालेलं आहे, या फोल्डिंगला क्रिस्टे म्हटलं जातं, ठीक आहे. सोबतच यामध्ये मॅट्रिक्स ग्रॅन्युअल्स आपल्याला दिसणार आहेत. इंटरेस्टिंग, रायबोसोम्स आपल्याला दिसणार आहेत. रायबोसोम आलं रे आलं की दुसरं काय येतं, डीएनए येतं. या दोघांचा रोल लय मोठा आहे डीएनए सिंथेसिसच्या वेळेस, तुमच्या लक्षात येईल. सध्या एवढंच लक्षात ठेवा, डीएनए आणि रायबोसोम असेल तर प्रोटीन सिंथेसिस होते, एन्झाईम सिंथेसिस होते, लक्षात राहील. मग स्ट्रक्चर बघितलं आपण, आता या स्ट्रक्चरचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूयात, बरोबर. सो मायटोकॉन्ड्रियामध्ये आउटर मेम्ब्रेन जे आहे, दोन मेम्ब्रेन सांगितले ना, आउटर आणि इनर. आता इथं बघा अजून थोडंसं एक्सप्लेनेशन गरजेचं आहे, राईट. आउटर मेम्ब्रेन जर मी या पद्धतीनं काढलं, आउटर मेम्ब्रेन जर मी या पद्धतीने दाखवलं असेल, तर इनर मेम्ब्रेन जे आहे हे फोल्ड झालेलं आपल्याला दिसतं, त्याचं फोल्डिंग झालेलं आपल्याला सांगता येतं, बरोबर. इनर मेम्ब्रेन जे आहे हे फोल्ड झालेलं आपल्याला दिसतं. आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला इंटरमेम्ब्रेन स्पेस दिसून येते. या दोघांच्या मध्ये आपल्याला काय दिसते, इंटरमेम्ब्रेन स्पेस दिसते. याला क्रिस्टे म्हटलं होतं आपण, याला काय म्हटलंय, क्रिस्टे म्हटलेलं आहे. आणि आपली एटीपीची मोटर जी आहे, ही एटीपीची मोटर याच्यावर बसलेली असते. प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतो, एटीपी सिंथेसिस इथं केली जाते, बरोबर. या पद्धतीनं फोल्डिंग जे आहे, ही फोल्डिंग आपल्याला सांगता येते, अंदाज येईल पुढे, बरोबर. आउटर मेम्ब्रेन इज अ स्मूथ, ओके, मऊ आहे, कंटेन्स पोरिन्स फॉर्मिंग चॅनल्स फॉर आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स. पोरिन म्हणजे काय, एक प्रकारचे प्रोटीन आहेत. पोरिन म्हणजे काय असतं, एक प्रकारचे प्रोटीन्स असतात, बरोबर. हे प्रोटीन्स कशाचं काम करतात, चॅनलला क्रिएट करण्याचं काम करतात. आणि याच्यामधून मटेरियल जे आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जाणार आहे, त्यातनं बाहेर पडणार, बरोबर. पोरिन्स लक्षात असू द्या. याचं फंक्शन काय आहे, इट सेपरेट्स मायटोकॉन्ड्रिया फ्रॉम सायटोप्लाझम, बरोबर. सेलच्या बाहेर, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया कुठेतरी सेलमध्ये असणार आहे ना, सो या विभागाला आणि मायटोकॉन्ड्रियाला वेगळं करण्याचं काम हे आउटर मेम्ब्रेन तिथं करतं. अलाउज एक्सचेंज ऑफ मटेरियल्स नेसेसरी फॉर द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सो जे गरजेचं आहे ते आत घेणं, जे झालंय वापरून ते बाहेर टाकून देणं, बरोबर. हे काम आउटर मेम्ब्रेनचं आपल्याला दिसतं, राईट. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे त्याला आपण इनर मेम्ब्रेन, इंटर मेम्ब्रेन म्हणणार आहे, बरोबर. द स्पेस बिटवीन आउटर अँड इनर मेम्ब्रेन, याला आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणतो, बरोबर. या दोघांच्या मधला हा स्पेस जो बघितला होता, याला इंटरमेम्ब्रेन स्पेस आपण म्हणणार आहे. इट प्लेज अ रोल इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड एटीपी सिंथेसिस, अक्युमुलेटिंग प्रोटॉन्स टू क्रिएट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट फॉर एटीपी प्रोडक्शन. प्रोटॉन म्हणजे काय असते, हायड्रोजन आयन्सलाच आपण प्रोटॉन म्हणतो. सो याचं कॉन्सन्ट्रेशन, याची क्वांटिटी वाढवायची, बरोबर. सो ग्रेडियंट तयार होतो. तयार झालेला ग्रेडियंट जो आहे, हा ग्रेडियंट आपली एटीपीची मोटर तिथं चालवतो, ओके. हाच सगळ्यात महत्वाचा फंक्शन आपल्याला इंटरमेम्ब्रेन स्पेसचा सांगता येतो, राईट. आफ्टर दॅट इनर मेम्ब्रेन हायली फोल्डेड इनटू क्रिस्टे टू इन्क्रीज सरफेस एरिया, बरोबर. हे फोल्डिंग कशामुळे झाले, सरफेस एरिया वाढवण्यासाठी झालेला आहे. सरफेस एरिया वाढला की एटीपी सिंथेसिस यांची संख्या वाढणार आहे, एटीपीची प्रोडक्शन जे आहे हे प्रोडक्शन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येणार आहे.
रिच इन प्रोटीन्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड एटीपी सिंथेसिस कंपोनंट. बरोबर. फंक्शन काय आहे? साइट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ऑक्सिडेटिव्ह फोटोफॉस्फोरिलेशन फॉर एटीपी सिंथेसिस आणि रेग्युलेट्स मेटाबॉलिक एंट्री आणि एक्झिट. ठीक आहे. एटीपी सिंथेसिस हे महत्वाचं काम आहे, एवढंच इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिस्टे आपण काय बघितलं होतं? इनफोल्डिंग ऑफ इनर मेम्ब्रेन, याला आपण क्रिस्टे म्हटलं होतं. राईट. हाऊस इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कॉम्प्लेक्सेस अँड एटीपी सिंथेसिस फॅसिलिटेटिंग इफिशियंट एटीपी प्रोडक्शन. एटीपीचं प्रोडक्शन जे आहे ते तिथं होते. म्हणजे बघा इंटरेस्टिंग आहे ना, फोटोसिंथेसिस मध्ये आपण काय करतोय? एटीपी वापरतोय, ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतोय. इथं काय होतंय? तेच ग्लुकोज इथं येणार आहे, त्याचा वापर आपण करणार आहे. बरोबर. हायड्रोजन प्रोटॉन ग्रेडियंट तयार करणार आहे आणि पुन्हा एटीपीचं सिंथेसिस आपण करणार आहे. ठीक आहे. सो दोन्ही प्रोसेसेस एकमेकांना उलट्यात. बघा का करतो? इफिशियन्सी वाढते त्याची. नंतर ते लक्षात येईल तुम्हाला ज्यावेळेस आपण रेस्पिरेशनची चर्चा करणार आहे. त्यानंतर मेट्रिक्स म्हणजे काय सांगितलंय? मेट्रिक्स म्हणजे हा मधला पोर्शन आहे. बरोबर. इथं आपल्याला फोल्डिंग दिसणार आहे. राईट. हा मधला जो विभाग आहे याला आपण मेट्रिक्स म्हणतो. राईट. याला आपण काय म्हणतो? मेट्रिक्स म्हणणार आहे. राईट. इनरमोस्ट कंपार्टमेंट इनक्लोज्ड बाय इनर मेम्ब्रेन कंटेन्स एन्झाइम्स, माइटोकॉन्ड्रियल डीएनए, राइबोसोम्स आणि अदर मेटाबोलाइट्स. Site of Krebs cycle and fatty acid oxidation contains mitochondrial DNA, ribosomes for synthesizing some mitochondrial proteins. Krebs cycle महत्वाची बघा. बरोबर. Krebs cycle एक वेगळा पोर्शन आहे. एनर्जी प्रोडक्शन मध्ये Krebs सायकलचा रोल खूप मोठा आहे आणि ही सायकल चालते कुठं हे फक्त सध्या लक्षात ठेवा. ही सायकल, क्रेब्स सायकल जी आहे, ही क्रेब्स सायकल चालणार आहे मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या बाजूला. बरोबर. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये ही क्रेब्स सायकल जी आहे ती तिथं चालणार आहे, असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. एवढं सध्या लक्षात ठेवा. आफ्टर दॅट फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. पहिलं फंक्शन एटीपी प्रोडक्शन, ज्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन असं सुद्धा म्हणतं. जनरेट्स एटीपी बाय ट्रान्सफरिंग इलेक्ट्रॉन्स थ्रू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, पंपिंग protons into intermembrane space using the electrochemical gradient via ATP synthesis to synthesize ATP from ADP and inorganic phosphate. बरोबर. ही रिएक्शन अशा पद्धतीने सांगता येते. ADP प्लस IP ATP हे घडवून आणण्याचं काम ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन करतं. हे कुठं घडणार आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये घडणार आहे. बरोबर. सध्या एवढंच लक्षात ठेवा. मला माहिती आहे हे जरा कन्फ्युजिंग वाटू शकतं, हरकत नाहीये. फंक्शन कुठं होतं एवढं जरी पेपरमध्ये लिहिलं तरी मार्क येणार आहे. एवढं मोठं एक्सप्लेनेशन तिथे करायची गरज नाही. बरोबर. रेग्युलेशन ऑफ पाथवेज. Krebs cycle occurs in mitochondrial matrix oxidizing acetyl coenzyme A to produce NADH and FADH2 which fuels the electron transport chain. सो प्रत्येकाचा रोल वेगळा आहे बघा. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन वर जाणार, ट्रान्सपोर्ट होत होत खाली येणार, याच्यामुळे प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतो, याच्यामुळे एटीपी तयार होतं. मग या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला चालवण्याचं काम आपली क्रेब्स सायकल करत असते. बरोबर. कशामुळं? तर त्याला लागणारं जे फ्युएल आहे NADH आणि FADH ते तिथं तयार होतं असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन. फॅटी ऍसिड्स आर ब्रोकन डाऊन व्हाया बीटा ऑक्सिडेशन इन मॅट्रिक्स प्रोड्युसिंग ऍसिटिल कोएन्झाइम NADH आणि FADH2. ओके. नाही अर्थ लागत हरकत नाहीये, काळजी करू नका. फक्त असं तिथं घडते एवढं लक्षात ठेवा. आफ्टर दॅट पुढचं फंक्शन जे आहे त्याला आपण अपोस्टेसिस म्हणणार आहे. प्रोग्राम सेल डेथ. मायटोकॉन्ड्रिया रिलीजेस सायटोक्रोम C फ्रॉम इंटरमेम्ब्रेन स्पेस इनटू सायटोप्लाझम ट्रिगरिंग अ कॅस्केड लीडिंग टू सेल डेथ. बरोबर. म्हणजे प्रत्येक सेलचं एक आयुष्य आहे ना, आणि हे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर त्या सेलला डिस्ट्रॉय करण्याचं काम मायटोकॉन्ड्रियाच करतं. कसं करतं? सायटोक्रोम C जो आहे याला तो सोडतं आणि एका पाठोपाठ एक सगळ्या सिस्टीम फेल करायला चालू करते आणि सेल डेथ तिथं होऊन जाते. बरोबर. त्याच्यानंतर कॅल्शियम स्टोरेज अँड सिग्नलिंग. रेग्युलेट intracellular calcium levels by storing and releasing the calcium ion, crucial for processes like muscle contraction and signaling transduction. ठीक आहे. आता हे जे आहे हे आपल्याला ऍनिमल सेल मध्ये दिसतं. बरोबर. हे ऍनिमल सेल मध्ये दिसतं. मसल कॉन्ट्रॅक्शन आपल्या बॉडीमध्ये होतं ना, राईट.
सो मायटोकॉन्ड्रिया, आपल्या बॉडीमधला मायटोकॉन्ड्रियाचा रोल जो आहे तो कॅल्शियम स्टोरेज आणि सिग्नलिंग मध्ये सुद्धा आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर हीट प्रोडक्शन, ब्राउन ॲडिपोज टिश्यू मायटोकॉन्ड्रिया जनरेट हीट थ्रू नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस इन्व्हॉल्विंग प्रोटीन UCP1. आता हे पण आपल्याला आपल्या बॉडीमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. बाकीचे सिंथेसिस ऑफ सर्टन मॉलिक्युल्स, याच्यामध्ये स्टेरॉइड्सची वगैरे निर्मिती करण्याचं काम ते करतं. ओके. सो प्लांट स्पेसिफिक सांगायचं झालं तर प्लांट स्पेसिफिक फंक्शन्स आपल्याला पहिलं काय दिसतंय, ATP प्रोडक्शनचं दिसतंय. दुसरं फंक्शन आपल्याला काय दिसतंय तर रेग्युलेशन ऑफ मेटाबॉलिक पाथवेज, याच्यामध्ये क्रेब्स सायकल, फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. क्रेब्स सायकल जी आहे ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला चालवायचं काम करते. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे ही ATP प्रोडक्शनचं काम करते. हायड्रोजन ग्रेडियंट, प्रोटॉन ग्रेडियंट तयार करण्याचं काम करते. प्रोटॉन ग्रेडियंट तयार झाल्यानंतर मग ATP सिंथेसिस चालतं आणि ATPचं प्रोडक्शन होतं. सो एकमेकांना लिंक आहे, राईट. एकानंतर एक प्रोसेसेस आहेत. प्लांट फिजिओलॉजी अशीच आहे. ठीक आहे. याच्यामुळे मग ATP प्रोडक्शन होतं. ते ATP पुन्हा सेलमध्ये बाकीच्या फंक्शनसाठी वापरलं जातं. सिंपल आहे. ओके. अवघड करू नका, कन्फ्युज करू नका. समजलं सगळ्यांना? हे मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन आपल्याला तिथं सांगता येतं बघा, राईट. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ मायटोकॉन्ड्रियल DNA. ओके. DNA इथं असतो, लक्षात घ्या. जेनेटिक्स मध्ये या डीएनएचा खूप मोठा रोल आपल्याला नंतर बघायचा आहे. कंटेन्स देअर ओन DNA इन्क्लुडिंग एसेन्शियल प्रोटीन्स फॉर मायटोकॉन्ड्रियल फंक्शन्स अलॉंग विथ देअर ओन रायबोझोम्स आणि प्रोटीन सिंथेसिस मशिनरी. बरोबर. जनरली कसं असतं बघा, आपल्या याच्यामध्ये ज्यावेळेस हे होतं, काय म्हणतात, शब्द आठवत नाही मला, एक मिनिट थांबा. ज्यावेळेस आपल्या म्हणजे मनुष्यांमध्ये ज्यावेळेस एखादं मुलाचा पहिला सेल तयार होतो, त्या पहिल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया जो असतो तो आईकडनं आलेला असतो. बरोबर. न्यूक्लियस जे आहे ते त्यांचं चालतं, ते निम्म येतं, ते बरोबर. क्रोमोझोम्स निम्मे तिथे येतात. पण मायटोकॉन्ड्रिया, स्पेसिफिकली मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्या पहिल्या सेलचा, हा त्याच्या आईकडनं तिथे येतो. सो आईचे जे काही फीचर्स आहेत ते मायटोकॉन्ड्रियाच्या DNA थ्रू आपल्या सेलमध्ये तिथे येत असतात. ओके. त्याच्यामुळे हा मायटोकॉन्ड्रियल DNA महत्वाचा आहे बरं का, लक्षात असू दे. बरोबर. सो DNA आलं की काहीतरी प्रोटीन सिंथेसिस तिथं होणार आहे. ओके. आणि सोबत रायबोझोम्स तिथे 100% असणार आहेत. ही गोष्ट कायम डोक्यामध्ये फिट करून ठेवा, राईट. सो हे फंक्शन आपल्याला दिसतं. काही प्रोटीन सिंथेसिस सुद्धा आपल्याला मायटोकॉन्ड्रिया जो आहे हा मायटोकॉन्ड्रिया तिथे करत असतो, असं म्हटलं तरी चालेल. आय गेस मायटोकॉन्ड्रिया सगळ्यांना समजला असेल. गडबड करू नका, खूप मोठं आपलं फिजिओलॉजी टॉपिक आहे. याच्यामध्ये सगळं एकाच लेक्चरमध्ये समजणार नाही, म्हणून मुद्दामून थोडंच तुम्हाला सांगतोय. ओके. आज या पहिल्या इंट्रोडक्टरी लेक्चरचा मेन रोल जो आहे तो सेलचं स्ट्रक्चर समजून घ्यायचंय. सेलच्या प्रत्येक ऑर्गेनेलच्या फंक्शन मध्ये जायचं नाही, कारण हे फंक्शन्स म्हणजे पुढचे नवीन टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये आपण हेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय आहे, कशी काम करते, याचं डिटेल डिस्कशन करणार आहे. फक्त हे घडून कुठं येतं एवढंच आपलं या सध्याच्या लेक्चरचं ऑब्जेक्टिव्ह आहे. तेवढंच लक्षात ठेवा. नाही लक्षात राहत, समजत नाही, पाठ करून टाका. बरोबर. कारण हे पाठ झालं तर नंतरची गोष्टी ज्या आहेत त्या पुढे कळणार आहेत. बरोबर. आय गेस मायटोकॉन्ड्रिया सगळ्यांना कळालं असेल. हे पण मायटोकॉन्ड्रिया पुढचंच लेक्चर मर्यादित होणार आहे, राईट. पुढचा जो टॉपिक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी बॉडीज यांची डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. या गुड नोटवर हे लेक्चर इथेच कन्क्लूड करतो. धन्यवाद.